जगनायका जगतपाळका विश्व या पुण्या शेका विश्व विशांबरा म्हणविसी. श्री गणेशाला वंदन करून श्री सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होऊन श्रोते मंडळीला वंदन करून माता पित्याच्या चरणी नतमस्तक होऊन जे काही गणपती बाप्पा आहेत आणि कुठलंही शुभ कार्य करताना सुरुवातीला काय करायचं, गणपती बाप्पाला बोलवायचं आहे, गणपती बाप्पाची आराधना करायची आहे आणि त्यांना बोलवल्यानंतर आपलं जे काही कार्य आहे त्याच्यामध्ये कुठलंही विघ्न येत नाही म्हणून करता त्या गणपतीला आपण वंदन करू. आणि जे जगाचा मालक आहे, जग उद्धारण्यासाठी अवतार घेतलेला आहे म्हणून करता त्या जगन्नायकाला प्रथम नमन करू. जरी सकळ विद्याचे भरणे करीशी काया वाचना म्हणे तरी मीच काय विश्वतीर्णी उरले असे महाराजा. हे महाराजा, इतकी बुद्धी आहे, इतकी बुद्धी दिलेली तू आहेस, परंतु ती बुद्धी कुठं वापरायची, कशी वापरायची याच्यासाठी तुम्हाला थोडं ज्ञान द्यावं म्हणून करता हे परमेश्वरा तू ह्या ग्रंथ जो लिहायला घेतलेला आहे याच्यामध्ये कुठले विघ्न येऊन देऊ नको आणि याच्यामध्ये बाधा कुठली होऊन देऊ नको. जरी मी असे विश्वात तरी पाळण होईल सहज स्थित ऐसे असोनी संकट तुम्हाते कोण्या आरती घालावे. म्हणून करता मी या विश्वामध्ये आहे, या विश्वामध्ये मला कुठलीही अडचण येऊ नये किंवा मी हे कार्य हाती घेतलेलं आहे आणि तुम्हाला स्मरून हे कार्य हातामध्ये घेतलेलं आहे, हा ग्रंथ लिहायला घेतलेला आहे म्हणून करता याच्यामध्ये कुठलंही विघ्न येऊ नये म्हणून मी तुमची विनंती करतो, तुमच्यावरती कुठला भार घालीत नाही. परी मम वासनेची मळी रसना तरी हे लावली तयाची सुकृत फळे जी आली ती तुझा पक्कोपीत महाराजा. मी जेवढं कष्ट केलेलं आहे त्याला जी काही फळ आहे आणि त्या फळाचा जो गोडवा येणारा रस येणार आहे तो रस मी तुला अर्पण करीत आहे. माझं त्याच्यामध्ये कुठलंही कार्य नाही, माझं कष्ट नाही, परंतु जे काही मी करीन आणि त्याचं जे फळ आलेलं आहे ते फळ मी तुला आनंदाने अर्पण करेन. तरी तेही तुझ योग्य भूषण स्थित मजन वाटे पंढरीनाथ परी शुक्ष शिकवीत भक्त मात. हे पंढरीनाथा तू काय करावं की हे जे काही विघ्न आहे त्या विघ्नापासूनच दूर करावं आणि माझ्या संग मी जे काही कार्य करायला हाती घेतलेलं आहे याच्यामध्ये कुठलाही व्यत्यय येऊन देऊ नको, अडचण येऊन देऊ नको म्हणून करता हे पंढरीया तू काय करावं, या ठिकाणी यावं आणि चांगला आशीर्वाद तुम्हाला द्यावा जेणेकरून तुझ्या आशीर्वादामुळे हा ग्रंथ पूर्ण करेल. तरी आता सो कैसे स्वीकारले बोबड्या बोलास मागील अध्यायी सुधारस गोरक्ष मचिंद्र भेटले. असो जसं असेल तसं असेल, मी काय केलेलं आहे, मला जसं बुद्धी आहे त्याप्रमाणे मी काय केलेलं आहे, जे काही लिखाण करायचं आहे ते केलेलं आहे आणि जरी चुकलं वाकलं तरी काय कर देवा तुम्हाला क्षमा कर. असो जे आहे ते मी तुला अर्पण करतो. पण रात्रचा जो अध्याय झालेला आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, गोरक्षनाथ स्त्री राज्यामध्ये गेलेले आहे आणि स्त्री राज्यामध्ये जाऊन जो काही आपला गुरु आहे त्या गुरुची भेट झालेली आहे. मच्छिंद्रनाथ आणि गुरु जे गोरक्षनाथ आहे हे दोघ जण एका ठिकाणी आले, दोघांची भेट झालेली आहे. भेटले परी एक विचारी गुरु शिष्य असती त्या धोळारी नाना विलास भोग उपचारी भोगविता ते सुख सोहळे. म्हणून करता आता काय झालेलं आहे, जे काही आपला शिष्य आहे तो शिष्य तर न्यायला आलेला आहे आणि त्याचं जे काही रात्री तुम्ही ऐकलं असेल जे काही तबला वाजवणं होतं त्या वाद्यामधून त्याला सांगत होतं की हे मच्छिंद्रनाथ मी तुला न्यायला आलेलो आहे म्हणून करता तू काय करावं, माझ्या बरोबर यावं असं त्या वाद्य कामातून दाखवलं होतं. त्यानंतर दोघांची भेट झाली आणि जे काही त्याला सुख समाधान होतं मच्छिंद्रनाथाला स्त्री राज्यामध्ये ते सोडून आता गोरक्षनाथाबरोबर जायचं आहे. हे दोघांचा तिथं विचार चाललेला आहे. सैले राजा नीतिबिनी मुख्य नायिका किलोतळा स्वामिनी मोहदर्शवी गोरक्षला गुणी स्वसुता गुणी आवळा. म्हणून करता आता काय केलं, स्त्री राज्याची जी मेन नायिका होती ती कोण होती, मैनाकिनी होती आणि तिच्या हातामध्ये सत्ता होती म्हणून करता तिने काय केलेलं आहे, आता गोरक्षनाथ आलेले त्याला कसं शांत करायचं
आणि त्याला आपलासं कसं करायचं याच्यासाठी जे काही आपल्यापाशी वस्तू असते त्याचा आमिष दाखवायला लागलेले आहे. हे करू ते करू असं तिला बोलायला लागलेली आहे आणि त्यानं जेणेकरून आपल्याला इतर राहावं आणि जे मच्छिंद्रनाथ आहे त्यांनीही इतर राहावं असं तिच्या मनामध्ये आलेलं आहे. आसन वसन भूषणा सहित सोयीच्छे तया उपचरित पैल करुणी मीननाथ संगोपित गोरक्ष म्हणून करता तिने काय केलेलं आहे गोरक्षनाथाला आता आपला पोटचा पुत्र आहे असं समजलेलं आहे. जसा मीननाथ आहे आणि मीननाथावर जेवढी माया आहे तेवढी माया त्याच्यावरती लावलेली आहे आणि त्याला सांगितलं की बाबा हे जे काही राज्य आहे ते सगळं राज्य तुझं आहे आणि ज्याची काय केलेली आहे त्याला बसवलेलं आहे बसायला टाकलेलं आहे पाणी दिलेलं आहे अत्यंत चांगली व्यवस्था केलेली आहे जेणेकरून त्याचं मन त्या स्त्री राज्यामध्ये रमावं. जैसा चातका लागी धन स्वालिले करी उदक पाना की धान्याला कासे लावणा पाय पाजती गौतमी. चातक पक्ष आहे इतका कानाने व्याकुळ झालेला आहे तो वाट पाहत आहे पावसाची आणि तेवढ्यामध्ये मेघामधून पाऊस यावा आणि त्या चातक पक्षाला जसं समाधान वाटतं असं त्या दोघांचं समाधान झालेलं आहे. तसंच जी काही गाय आहे गायचं लहान वासरू आहे आणि वासरू वाट बघत बसलेलं आहे आपल्या आईची. आई रानातून आल्या बरोबर ती काय करते आपल्या कासाला त्याला लावते आणि जो काही पाना आहे ते पाना आपल्या पाडसाला पाजते. पाजी परी कैसा स्थिती उमावणी महामोय पार्वती वत्स्यासी लावणी कास संपत्ती शरीरी चाटी तयाचे. जसं काही शंकर पार्वती आहे पार्वती जसं काही आपल्या शंकराची जशी काही सेवा करत आहे आणि त्या पद्धतीनं ही जी काही गाय आहे ते गायला इतका पाना फुटलेला आहे माया उत्पन्न झालेली आहे आणि ते आपलं बाळ जे आहे ते बाळ घरी आल्याबरोबर त्याला काय केलेलं आहे चाटायला लागलेले आहे जेणेकरून त्याचं काय होईल आत्मा शांत होईल म्हणून करता आपलं जे काही कास आहे ते कासाला त्याला लावलेलं आहे. त्याची नीती किलो तळा संगोपित गोरक्ष बाळा भोजन घालित पारलळा ताणिये पाजितसे. म्हणून करता जसं काही गाय आपल्या पहिल्याला सांभाळते तसं त्या काय केलेलं महिन्याकीनं आपला गोरक्षनाथ आहे आता हे माझंच बाळ आहे अशी माया उत्पन्न केलेली आहे आणि मायेनं त्याला काय करायला लागले खाऊ पिऊ घालायला लागलेले अस्त्र चांगले दिले वस्त्र चांगले दिलेले आहेत सगळी व्यवस्था चांगल्यापणे केलेली आहे. जसं काही मीनानाथाची जसं काही ती सोय करत होती त्या पद्धतीनं गोरक्षनाथाला जपायला चालू केलेलं आहे. भलते ललितपणे श्री गोरक्षा घाली भोजना निकट मनिच्छा ओढवना निज करी जेविती तसे. मग गोरक्षनाथ आता काय केलेलं त्याला जेवायला वाढलेलं आहे जेवायला वाढलं तरी त्याच्या मनामध्ये कशी माया उत्पन्न होईल हिचं बघितलेलं आहे. शेजारी बसली आणि मायेनं त्याच्या मुखामध्ये घास घालायला लागली जेणेकरून आपल्या पोटचा पुत्र आहे अशी तिनं काय केलेली माया तिथं दाखवलेली आहे. नाना दावणी चवणी आधी कधी करावी भोजना एसिया परिमाऊलपणा नित्य नित्य वाढवी. मग जे काही नाना प्रकारचे पदार्थ तयार केलेले होते ते पदार्थ तयार केले असताना काय केलेलं आहे त्याला जसं काही अपेक्षा वाढावी आणि त्याला आपल्याबद्दल काही जे काही गॅस बंद कर की ऐकत नाही आम्हाला सगळ्यांनी कधी कधी कसं वाटलं मला येतंय आम्हाला सगळं आम्हाला पण करावं लागतं मी कधी कधी केलं नसतं गिलास कळत करायला ऐसा सोणी उपाचार बरे नामानी गोरक्षंतरे चित्ती मनी पडतो विसार योग धर्मा विचाराचा. म्हणून करता त्याचं इतकं समाधान केलेलं आहे त्याला बळच जीव घालायला लागलेले खाऊ पिऊ घालायला लागलेले जे काही वस्त्र चांगले दिलेले आहेत अलंकार दिलेले आहेत जेणेकरून गोरक्षनाथानं आपल्याला काय जे काही मच्छिंद्रनाथाला न्यायचं आहे ते विसरून जावं या राज्यामध्ये त्याचं मन लागावं आणि त्यानंही इथं राहावं अशा धोरणेनं तिनं काय केलेलं आहे त्याला जोपासायला चालू केलेलं आहे. ऐसे चित्तित मने मग भोगतो रोगीच जाणे जेवी सडश रोगिया कारणे विषा परी वाटती. म्हणून करता तिला इतकं समाधान वाटायला लागलं की जेणेकरून गोरक्षनाथ इथं राहावा परंतु मनामध्ये दुचका होता
जर समजा या मच्छिंद्रनाथाला जर गोरक्षनाथानं नेलं तर आपलं कसं होईल, आपलं काय होईल. मग इतक्या दिवसाचं जे काही त्यांचं संगत केलेले आहे त्याच्यापासून आपल्याला मुकावं लागेल असं एका मनानं तिच्या मनामध्ये वाईट विचार आलेले आहेत. मग नित्य बैठकी बसून एकांत स्थिती समाधान वृत्ती येसी वाहुण करी भाषण मचिंद्रा. म्हणून आता काय केलेलं आहे, गोरक्षनाथाचं जेवण झालेलं आहे, ती उठली तिथून आणि काय केलेलं आपले जे पतिदेव आहेत मच्छिंद्रनाथ आहेत त्यांच्या जवळ गेलेले आहे. एकांतात दोघं बसलेले आहेत आणि एकांतामध्ये आता काय बोलतात सांगा. हे महाराजा योगपती आपण अवस्था या देश प्रती परी हे अश्वलद्यनाथ पंथी माते योग दिसेना. अहो आता एवढं हे स्त्री राज्य आहे, या स्त्री राज्यामध्ये तुम्ही होता म्हणून करता कुठंही आम्हाला अडचण आली नाही, कुठलंही भीती राहिली नाही. परंतु आता हे काय केलेले मला बरं वाटणार, गोरक्षनाथ तुम्हाला न्यायला आलेले आहे आणि ते जर घेऊन गेले तर आमचं कसं होईल, याच्यासाठी काय करावं, काहीतरी विचार तुम्ही करावा. की पितळ धातूचे तक्ती हिरा कदा शोभेन वेरागरा की राव घेऊन निरोट पात्रा भोजन करी सळदात्वे. एवढं मोठा अलंकार सोडून काय करावं, पितळाचं एखादं जर दागिने केला नाही ते जर गळ्यामध्ये घातलं तर ते शोभून दिसत नाही, परंतु जे सोन्याचा अलंकार आहे तो उठून दिसतो. किंवा एखादं सुवर्ण पात्र सोडून काय करावं, एखादं नरक घेऊन जर त्याच्यामध्ये जेवण, असं मला काही बरं वाटत नाही. श्रीमूर्ती चांगोळपणे महासमशानी करी स्थापना तैसे ते तुमचा वास जाण दिसत आहे महाराजा. म्हणून करता विनाकारण इतकं चांगलं घरदार सोडून जर स्मशानामध्ये जाऊन जर राहिलं तर ते बरोबर योग्य वाटत नाही. तशाच प्रकारे आता तुम्ही जे आहे आणि तुमचा जो शिष्य आलेला न्यायला आलेला आहे ते काही करल याची मला भीती वाटायला लागलेली आहे. पहाजी योग धर्मी तुम्ही बैसलेली सुपह होणी तणे करुणी ब्रह्मांड धामी कीर्ती दोज उभारिला. असो तुम्ही काय केलेलं आहे, आता इथं शांतपैकी बसलेला आहात, परंतु तुमचा जो शिष्य आहे तो काय केलेला आहे, फिरत 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 आलेला आहे आणि आता तो या स्त्री राज्यामध्ये पोहोचलेला आहे आणि इथं येऊन आता तुम्हाला नेण्यासाठी तो कार्य करत आहे. याच्यासाठी तुम्ही काहीतरी पर्याय सांगावा. मृत्यू पाताळ एक विस स्वर्ग व्यापुले आहे जितके जग तितके वचिंती आपुला योग चरणार ज सेवया. म्हणून करता काय केलेलं आहे, मृत्यू आहे, पाताळ आहे, स्वर्ग आहे, या चौकडे काय केलेलं आहे, याची जी काही अफवा झालेली आहे, प्रसार झालेला आहे. म्हणून करता आता काय करावं, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नये आणि जे गोरक्षनाथ आलेला आहे त्याचा काहीतरी तुम्ही बंदोबस्त करावा, त्याला काहीतरी सांगावं असं ती आपल्या पतीला सांगत आहे. ऐसी प्रज्ञा प्रौढपणी आसोणी पडावे ग्रतवणी चित्ता हरक चिंतामणी अज्रगावी शोभेना. इतकं स्त्री राज्य, इतकं धनधान्य आहे, पैसा अडका आहे आणि असलं सोडून तुम्ही जर वनामध्ये जाऊन जर चिंता करत बसलात, जर चिंता करत बसाल तर तुम्हाला काय करावं लागेल, भिक्षा मागून आणून खावं लागेल आणि हे असलं धनधान्य सोडून किंवा स्त्री राज्य सोडून हे उपभोग घ्यायचा सोडून तुम्ही जर निघून गेला तर त्याचं काय होईल, असं आपल्या मच्छिंद्रनाथाला ते बोलत आहे. तरी पाहे कृपाळू महाराज उभारिला जो कीर्ती दोज तो ध्रुव मिरवेल तेज पूज ऐसे करी महाराजा. काही बी करा परंतु ह्या स्त्री राज्यामध्ये ध्वज उभारला पाहिजे, इतर कुठलीही बाधा आली नाही पाहिजे आणि या स्त्री राज्यामधून तुमचं पलायन झालं नाही पाहिजे, तुम्हाला तो घेऊन गेला नाही पाहिजे, असं तुम्ही काहीतरी करा. ऐसे झाली अनेक कारण तुम्ही पूर्वीचे आहा कोण आला कवण कार्य कार्य विचारा. आता गोरक्षनाथ त्यांना बोलत आहेत, बाबा मच्छिंद्रनाथ तुमचा पूर्वीचा अवतार कोणता आहे आणि तो अवतार असल्यामुळे काय केलेलं आहे, तुम्ही कोणत्या कार्यासाठी आला आहात, या स्त्री राज्यामध्ये काय म्हणून रमला आहात, आपल्याला कार्य काय करायचं आहे, जगाचा उद्धार करण्यासाठी अवतार धारण केलेला आहे.
म्हणून तुम्ही काय केलेलं आहे, इथं शांत बसला आहात तर आपल्याला काय करायचं, ताबडतोब केलं पाहिजे आणि जे जगाचं कल्याण करायचं आहे, जगातले जे काही उपकार करायचे आहेत, लोकांना संतांची संगत लावायची आहे, याच्यासाठी तुमचा कवी नारायणाचा अवतार काय केलेला आहे, तुम्ही इथं धारण केलेला आहे आणि या स्त्री राज्यामध्ये तुम्ही येऊन असं बसता का, असं आपल्या गुरुला बोलत आहे. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बालकृष्ण भगवान की जय. या काय? आज व्हिडिओ करून घेऊ तुला सोडा बसा. नका येड बसा बसा माझा ऐका तुम्ही बसा या त्याला काय अजून? बसा बसा नाही कोणी येत आपण एवढी जाऊ म्हणून म्हणतोय चलू दे थोडी वेळ चालू तुम्ही दोघे जोड बसा आणि नंतर पुन्हा मग आम्ही येड करता मग इथं बसा पुढे हा. ही बंद पडला का हा. असं मी टच करा त्याला नुसतं बोट लावायचं. फक्त काय करा येड करा पंढरीनाथ पूजन पण झालंय, कुठे बी टच केलंय, फक्त चालू. उपदेशात चल होऊ देऊ नका काय व्हायला थोडं उलट व्हायला हा. लागलं. थोडं लक्ष द्या म्हणजे इथं व्हिडिओ व्हायला लागले ऐकणाऱ्याला सगळं योग्य वाटावं किती झाले 25 कोणत्या लाल कवटच करायचं का नाही नाही कुठे बी करा. कुठे स्टाईल कुठे बी टच करा. हा हा चालू होते. 25 आहे. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन गुरुदेव वासुदेव हरिनाथ महाराज की जय. ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमः तुझांबे करुण प्रारंभे दफावे थाप तुंतुण्याचा शय हा महाराष्ट्राचा प्राण नवनाथ कथेचे गात गुणगान जी अधीन मन साधू संताला अधीन मन साधू संताला एकनाथाला रामदासाला तुकाराम गाडगे बाबाच्या गुरुचरणाला जिराजी गुरुचरणाला जिराजी की पुरी पागल मस्ती श्री कवी नारायणाची होती लोक पाकरावतार क्षिती जगा माझी निर्मला. तर तुम्ही काय करावं, लक्षात ठेवावं की तुम्ही अवतार कशा पाहिजे केला आहे. तुमचा पूर्वीचा अवतार कोणता होता, कवी नारायणाचा होता आणि तुम्ही काय केलेलं आहे, सगळे विसरला आहात आणि जे कार्य करण्यासाठी तुम्ही अवतार धारण केलेला आहे तो कार्य करायचं सोडून काय केलेलं आहे, या स्त्री राज्यामध्ये तुम्ही रंगत बसलेला आहात. म्हणून करता तुम्ही काय करावं, इथून ताबडतोब निघून यावं. आपण आचरलात पाचरण शुभ मार्गाला वावेगन धर्मपंथी का प्रज्ञावान जगा माझी मिळवावे. म्हणून करता तुम्ही काय केलेलं आहे, कशासाठी अवतार धारण केला, तर जे काही लोक आहेत त्या लोकांना संतांची संगती कशी लागावी, त्यांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान कसं प्राप्त करून द्यावं, याच्यासाठी तुम्ही अवतार धारण केलेला आहे आणि ते कार्य करायचं सोडून काय केलेलं आहे, तुम्ही इथं आरामामध्ये बसलेले आहात. ऐसे आसता प्रौढपण तेन आचरावे धर्म मग जगासी बोल काय म्हणून अर्थार्थी ठेवावे. तुम्ही अवतार धारण केलेलं काय आहे आणि तुम्ही जगामध्ये काय सांगणार आहात. जर तुम्ही इथं जर या स्त्री राज्यामध्ये जर बसला आहात आणि यानंतर जगाचा उद्धार जे करायचा आहे ते कार्य कधी करणार आहात, त्यांना काय सांगणार आहात, असं गोरक्षनाथ आपल्या गुरुकडून ओळखून घेत आहे. त्यावर माया आळसीन मग काय पावी वराडीना रावत स्कर मग प्रजा जेने कोणे घरी निघावे. आता दळायला घेतलेलं आहे, जात्यावर एकदम आळशी बाई बसलेली आहे. मग ते कार्य कसं आहे, दळण कसं व्हायचं, किंवा आता काय केलेलं आहे आणि कशासाठी अवतार धारण केला, तर जगाचा उद्धार करण्यासाठी. ते सोडून तुम्ही इथं बसलात. असं जर एखादा राजा आहे, राजा काय केलेलं आहे, प्रजेचं
लक्ष काढलेलं आहे, प्रजेकडे लक्ष देत नाही आणि त्याचाच फक्त स्वार्थ बघत बसला तर प्रजेचं काय होणार आहे? किंवा एखादं वराड आहे आणि त्या वराडाची जर काही जी काही वराडीन आहे, जे मेन कार्यकर्ते आहे, तिने जर कार्य चुकीचं केलं तर या वराडाचं कसं होईल अशी उपमा आपल्या गुरुला दिलेली आहे. यारकाची ग्राशीला महातिनी मग रश्मी वाचती कोणे परी उडंगण पती तेज विकारी जात्या होती ते तारांगणे. म्हणून करता काय केलेलं आहे बाबा, तुम्ही हे कार्य सोडा आणि माझ्या बरोबर चला, जगाचं काम करायचं, आपल्याला कल्याण करायचं आहे, जे संत आहेत त्यांची संगत लावून द्यायची आहे, या जगाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही अवतार धारण केला, म्हणून तुम्ही माझ्या बरोबर काय करावं? ताबडतोब यावं. देवी तुम्ही दुष्प्रत आचरता लोक आचरती तुम्हा देखता अवतार दीक्षे लागी माथा दोष होईल जाणीजे. तुम्हीच असं कार्य करत जर बसला, तुमच्यापासून काय व्हायला लागले? दुष्कर्म वाढायला लागलेलं आहे. मग असं जे काही लोक आहेत ते लोक सुद्धा असं कार्य करत बसतील, मग त्याला तुम्ही काय सांगणार आहात? म्हणून करता हे जे काही स्त्री राज्यामध्ये तुम्ही आराम करत आहात, सुख भोगत आहात, ते सगळं सोडून द्या आणि लोकांचं कल्याण करण्यासाठी आपण चलावे. तरी आधीचा असावे सावधान आरती संग वजुने अंगलिप्त मला कारणे तिळतुल्याही नसावे. तरी आता सावध व्हा करू नका आणि सावध होऊन कुठलंही कारण मला काहीही सांगू नका आणि आपल्याला जगाचा उद्धार करायचा आहे हे कार्य समोर ठेवा आणि आपण इथून ताबडतोब निघून जाऊ, असं गुरुला आपल्या बोलत आहे. नसताव शार कोणा पाठी कलिका ते मारू काठी निर्भयपणे मै पाठी सर्व बंद होई की. आता मग आपल्याला कुठलीही अडचण येत नाही, जरी एखादा काळ आला तरी सुद्धा आपण ते काय करू? त्याचं निवारण करू. परंतु तुम्ही काय करावं? जे जगाचं कल्याण करायचंय त्या कार्यासाठी उतरावं आणि पुढे चालत चालत निघावं. म्हणून करता गोरक्षनाथ आपल्या गुरुला विनंती करत आहे. तरी महाराज ऐके वचन सकळ वैभव त्यागुने निसंग संगे करुणा दुःख सहितात राहावे. तरी आता कुठलाही विचार करू नका तुम्ही. हे जे काही वैभव आहे हे वैभव सोडून द्यायचा विचार सोडून द्या आणि काय करावं? कुठलीही मनामध्ये शंका आणू नका. कुणाचं स्त्री राज्य, कुणाचं धन, हेचा कुठलाही विचार करू नका आणि ताबडतोब तुम्ही काय करावं? माझ्या बरोबर तुम्ही निघावं. प्रथमाची दुःख कारण विषय हस्ते विजय डोगुले रजांकुले ते करुणा हृदयपात्री हेरावे. म्हणून काय करावं? तुम्ही काय कुठलाही विचार करू नका. यांचं धन किती दिवसाचं आहे, या स्त्री राज्यामध्ये तुम्ही किती दिवस राहणार आहात आणि असे कार्य करण्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे? कवी नारायणाचा अवतार धरलेला आहे आणि तुम्ही असं आराम करत जर बसलात तर या जगाचं काय होणार आहे? म्हणून करता काय करावं? जगाच्या मध्ये जे काही अंकुर आणायचे आहे, त्यांना ज्ञान द्यायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही त्या कार्यासाठी अवतार धारण केलेला आहे. म्हणून करता तुम्ही काय करावं? माझ्या बरोबर यावं. मद क्रोध यंत्रित रतिया संधी मद कुसले क्रिया निधी मधु कुसुमाचे संधी सत्संगात हे लावे. आणि जर तुम्ही संख्या असला तर काय काय जे ज्ञान वाटायचं आहे ते ज्ञान वाटल्यानंतर जे काही सत्संग आहे, संतांची संगत करायची आहे, जे लोकांना सुधारणा करायची आहे आणि त्याच्यासाठी काय होईल? मदत होईल आणि लोकांचा उद्धार होईल. म्हणून करता हे कार्य तुम्ही करावं लागतं. गंध कुसुमे ऐकता होताची दैवे विषय फळता मग विषय फळी अपार महिमता मोर शोधे वेष्टितासे श्रीराम जय राम राम. काय केलेलं आहे? आपल्याला गंधचंद लावून जे काय काखेमध्ये जोडे घ्यायचे आहे, भस्म लावायचं आहे, हे सोडून तुम्ही काय केलेलं आहे? अलंकारामध्ये बोललेलं आहे, चांगल्या वस्त्रामध्ये बसलेले आहात आणि तुम्ही याचा जे काही ज्ञान घ्यायचं होतं ते सोडून दिलेलं आहे आणि तुम्ही काय केलेलं आहे? स्त्री राज्यामध्ये आराम करत बसलेला आहात. मग वेष्टिलिया मोर अंती दैवे फळे पक
पती भक्षिता दुःख व्याव्रती यमपुरी भोगावी श्रीराम जय राम राम. तुम्ही काय करावं चांगला विचार केला, सुखा समाधानाचा जर विचार केला, एखादं झाड आहे त्याला मस्तपैकी पाडाचं फळ लागलेले आहे आणि ते पाडाचं फळ जर खाण्याचा विचार केला तर त्याच्यापासून काय होईल, वेदना होतील. म्हणून करता काय करावं, हा सगळं जे काही संपत्ती आहे, धन आहे, याचा विचार तुम्ही सोडून द्यावा. मग ते शिव हळालुनी अधिक महाराज मुखीचे विख मग प्राण हरक नवे सुख दुखाचे परी स्वशितासे. आणि जर तुम्ही असं केलं नाही, आपलं कार्य सोडून जर अशा समाधानामध्ये जर गुंतत गेला तर दुःख झाल्याशिवाय राहत नाही, दुःखाचा डोंगर आपल्यावरती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून करता तुम्ही काय करावं, तो विचार सोडून द्यावा आणि ताबडतोब तुम्ही चांगल्या कार्यासाठी पुढे यावं. मग दुखाचे उपाधी शोधित फिराव्या ज्ञान औषधी तरी प्रथम पाऊल कृपानिधी निघोनिया ठेवावे. मग आता कुठलाही विचार करू नये, पुढे दुःख येण्याच्या अगोदर आपण तयारी करावी आणि इथून काय करावं, तुम्ही ताबडतोब निघावं आणि जे कार्य करायचं आहे त्या कार्यासाठी आपण पुढे साधन करावं. तरी आता योग धुमा चित्ती निवटणी विषय श्रमा सावधपणे योगक्षेमा चिंतामणी विसरावे. जे दिवस भोगलेले आहेत तेवढंच आता बाद झालं आणि मनामध्ये कुठलाही हे जे काही संपत्ती आहे याचा विषय सुद्धा तुम्ही मनामध्ये घेऊ नका, सरळ जागेवरती सोडा आणि येथून सोडून काय करावं, तुम्ही आपलं जे कार्य आहे, जे संन्यास घेतलेला आहे आणि लोकांचा उद्धार करण्यासाठी कार्य करायचं आहे, ते कार्यासाठी पुढे चलावं. आयसी विज्ञापन आयुष्य प्रयुक्ती करुण दोष दिला मचिंद्र जती तव निवटून या विषय भ्रांती विरक्तता उदेरे. एवढं सांगून सांगून आपल्या गुरुला काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. त्यांच्या मनामधलं जे विचार होतं ते विचार दूर केलेले आहेत आणि आपलं जे कार्य करायचं आहे, कशासाठी अवतार घेतलेला आहे, हे पूर्ण त्या गोरक्षनाथाने सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथाला पटलेलं आहे आणि मच्छिंद्रनाथ आता काय बोलतात, मग म्हणे ओ गोरक्षनाथा तुझे बोलासी ते यथार्था देखेन पाती आशा व्रता भ्रष्ट दैवा दिसेना. गोरक्षनाथा तू मला जे सांगितलं हे सगळं त्याच्यामध्ये तत्व आहे आणि जे सांगितलं ते खरं आहे. मला सुद्धा या गोष्टी काही पटाना गेलेल्या आहेत. म्हणून करता आता काय करू, आपण काहीतरी याच्यावरती पर्याय काढू. करी आता असं कैसे जाऊ पाहे आपले देशा ऐसे म्हणून करता भाष्य गोरक्षाते दिधली. सगळं ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथ तयार झाले. गोरक्षनाथ तू जे सांगितलं ते मला पटलेलं आहे आणि जसं सांगितलं त्या पद्धतीने आपण काय करू, आपले जे काही देश आहे त्या देशामध्ये जाण्याची तयारी करू. इथला विचार सगळं सोडून देतो आणि तुझ्या बरोबर येण्यासाठी तयार होतो. ती गंगा जळणी बळपणा तरी महीचे व्यक्त करुणा गडुळपणे पात्र भरून समुद्राते हे लावे. नदी आहे, नदीमध्ये ज्यावेळेस पूर येत नाही तोपर्यंत कसं असतं, निर्मळ पाणी असतं आणि ज्यावेळेस मेघगर्जना होते, पाऊस येतो, पावसाचं गढूळ पाणी येतं आणि ते गढूळ पाणी कुठे निघून जातं तर समुद्रामध्ये जातं. अशी अवस्था आपली झालेली आहे. वाकदेवनी समाधान चित्ती मिळवी गोरक्ष नंदना मग गुरु शिष्य तेतन उठोना पाठशाळे पातले. असं म्हणल्यानंतर दोघांचा विचार झाला आणि ते मच्छिंद्रनाथाने सांगितले, बाबा तू कुठलीही काळजी करू नको, तुझ्या बरोबर मी येतो. म्हणल्यानंतर दोघ जण तिथून उठले आणि जे काही जेवण घर होतं, स्वयंपाक घर होतं, त्या स्वयंपाकघरामध्ये दोघं जाऊन बसले. पाठशाळे कमी भोजन करीते झाले उभयता शयन किलोतळे मेळे मच्छिंद्र नंदन शेनी सुगमा पै झाले श्रीराम जय राम राम. मग तिथे गेल्यानंतर स्वयंपाक तयार झालेला होता. दोघांनी मस्तपैकी जेवण केले आणि जेवण केल्यानंतर मच्छिंद्र आणि मैनांकिनी काय केलेले, एका स्थानी एका रूम मध्ये गेले आणि आता मैनांकिनी त्यांना काय बोलते, झाले परी मच्छिंद्रनाथ किलोतळे ते सांगे वृत्तांत म्हणे माते गोरक्षनाथ
घेऊन जातो शुभानने मच्छिंद्रनाथाने ती दोघे एकांत बसल्यानंतर ते लोटत्याला बोलावून घेतलं आणि तिला सांगितले, बाबा माझा जो शिष्य आहे तो शिष्य मला घेऊन जाणार आहे, तो काही केल्यानं ऐकत नाही आणि मला त्याच्या बरोबर जावं लागेल असं म्हणल्यानंतर आता ती पुढे काय बोलते, जातो परितव मोहिनी घोटाळीत माझे प्राणाला गोरी त्या ते उपाय न दिसे कामिनी काय आता करावे हरे रामा. जातोय गोरक्षनाथ जातोय पण तो मला नेल्याशिवाय जात नाही आणि मला नेल्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे, मला सांगितलेला आहे, मग आता त्याचा कुठलाही इलाज होत नाही, मला त्याच्या बरोबर जावं लागतं, याच्यासाठी काय पर्याय करावा असं दोघांचा विचार चालू आहे. येई महे तुम्ही न जाता कैसे नेही जगवणे अर्था मच्छिंद्र म्हणे मज सर्वेता वचना माझी गोविले तुम्ही जर नाहू गेला तर तो कसा घेऊन जाईल, याच्यासाठी तुम्हीच इथून घरामधून हालू नका, तो नेणार नाही. परंतु मच्छिंद्रनाथ बोलले की बाबा मला काय केलेलं आहे त्याने वचनामध्ये घेतलेलं आहे, वचन माझ्याकडून घेतलेलं आहे आणि जे काही 4 गोष्टी सांगितल्या आणि सांगून माझ्याकडून त्यानं वचन घेतलेलं आहे. विरक्तपणाच्या सांगून गोष्टी वैराग्य उपजविले माझे पोटी तया वासे संतोष व्रदष्टी वचना माझी गुंतलो. तर मला अशा गोष्टी सांगितल्या की तुम्ही कशापायी अवतार घेतलेला आहे, कवी नारायणाचा तुमचा अवतार आहे आणि तुम्ही ते सगळं कार्य सोडून काय केलेलं आहे, इथं बसलेला आहात, तुम्ही ज्या कार्यासाठी आला होता आणि ते कार्य तुम्हाला करायचं आहे, अशा गोष्टी सांगून सांगून काय केलेलं आहे, माझ्याकडून त्यानं वचन घेतलेलं आहे आणि मी त्याला वचन दिलेलं आहे. करी आता काय उपाय सैला सर्वस्वी करू काय तुझा देखोनी विनय जीव होय कासा विसे. तर आता काही उपयोग नाही, मी वचन दिलेलं आहे, परंतु तुझ्याकडे बघितल्यानंतर तुझी मला कीव येते, तुझ्यामुळे माझा जीव जो आहे तो जीवावरती काय होतं बेताप होतं किंवा तुझ्यावरती जे काही मी आतापर्यंत प्रेम केलेलं आहे त्याच्यापासून मुक्ती येते असं मला वाटत आहे. तरी आता ऐक वचनी उपाय आहे निजंबिनी तू आची त्या ते गावे मोहनी बहुदार तारती करून हरे रामा. आता फक्त एकच उपाय आहे हे याला, तर तू काही कर आणि त्याला काय करावं मोहिनी घालावी आणि हे जे काही धन आहे द्रव्य आहे जे काही राज्य आहे त्या राजाचा लोभ लावावा आणि जे काही सांगायचं तसं सांग, परंतु त्याला या मोहामध्ये पाड असं मच्छिंद्रनाथाने तिला सांगितलेलं आहे. येई म्हणे जी प्राणनाथ म्या उभविला उपाय पर्वत परित्वन रोधी वज्रवंत विरक्तीचे निरवितो. जर मी उपाय केला, मी जर त्याच्यावरती पर्याय काढला आणि हा कसा आहे तुमचा जो शिष्य आहे तो काही केल्यानं ऐकत नाही असं माझ्या मनाला वाटत आहे, मग आता मी काय करू. ऐसे असता त्या प्रवाही उपाय मोहाचा चालत नाही मच्छिंद्र म्हणे करुणी पायी यत्न आणि पे पुढारा. हरे रामा. म्हणती या गोरक्षनाथा पुढे माझं काही चालत नाही असं म्हणल्यानंतर मच्छिंद्रनाथ सांगतात, बघ प्रयत्न करून तरी बघ, ज्यामध्ये ज्या गोष्टीमध्ये फसल त्याच्यामध्ये फसल, परंतु तू प्रयत्न करून बघ आणि काय होतं ते मला सांग. ऐसे भाषणा करिता उभयता निशा लोटली असती सर्वाता उपाय मोहाचा चिंतन करिता गोरक्ष येऊनी बोलत असे. या दोघांचा विचार चालू आहे. मच्छिंद्रनाथाने सांगितलं की बाबा कसंही कर पण त्याला मोहिनीमध्ये अडकाव आणि त्याला इथली काय करावं वड लागावी असं सांगितल्यानंतर ते तेवढ्यामध्ये गोरक्षनाथ तिथे येऊन पोहोचलेले आहेत. माने माय ऐक वचन मज करू वाटे तीर्थाटन तरी मच्छिंद्रनाथा सवे घेऊन तीर्थामी जात असे.
करायचे आहे ती तीर्थयात्रा करण्यासाठी आम्ही निघावं, परंतु माझ्या संग मच्छिंद्रनाथाला घेतो आणि आम्ही तीर्थयात्रा करत निघतो असं तिला बोलत आहे. येई म्हणे वसाईका तू ज्येष्ठ सूत माझा एका तू वरिष्ठ आलोलिका सममणी ठसलासे. तेवढ्यात तिलोत्तरा म्हणते अरे बाबा तू माझा थोरला मुलगा आहे आणि तू काय कर इतकं घाई करू नकोस, तुला मी जे सांगते ते तू ऐक आणि तुझ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि तुला काय करायचं आहे राजाचा या स्त्री राज्यामध्ये राजा बनवायचा आहे असं त्याला सांगत आहे. स्त्रिया राज्य संपत्ती त्यात तू शोभसी नृपती आणि धाकटा बंधू धरुणी हाती शत्रू जिंकतील वाटत असे. गोरक्षनाथा कुठलीही गडबड करू नको, कुठं जायचं विचार करू नको. हे स्त्री राज्य जे आहे या राज्याचा उपभोग घे आणि तू आणि तुझा जो बारका भाऊ आहे मीनानाथ आहे त्याच्या हाताला धरून जे काही शत्रू असतील त्यांचं तू निवारण करशील आणि या स्त्री राज्यामध्ये सुख लागल असं मला वाटत आहे. तरी तू सकळ राजाचा दिवा आम्ही उगलेची सुख घेणारा अन्य वस्त्राचा अंगीकार करणी असो तव सदनी. अरे आमचं काय राहिलेलं आहे आता, आम्ही फक्त कशाचा आहात जर जेवढी भाकरी लागणार आहे तेवढी खायचं आणि वस्त्र एवढाच अधिकार आमचा राहिलेला आहे आणि हे राज्य जे करायचं आहे राजाची देखभाल जी करायची आहे ते तुला करायचे आहे. संतीला मीनानाथ घ्यायचा आहे आणि हे कार्य तुला करावं लागतं. वाढनाथाचा व्रत प्रकारे दिवसे दिवस वाढतासे सबळ तैसे माझे शरीर विकर दिवसेंदिवस होईल के. तर तू असा कुठलाही विचार करू नको, कुठं जायचा विचार करू नको आणि हे राज्य जे आहे हे राज्य तुला भोगायचं आहे, तुला राजा व्हायचा आहे. आणि हे जे तुझे गुरु आहे त्यांचं काय झालेलं आहे वय झालेलं आहे, म्हातारे झालेले आहे आणि त्यांच्यासारखं माझंही वय झालेलं आहे. आमचा आता भरोसा नाही म्हणून हे राज्य जे आहे ते तुला राज्य हाकायचं आहे, तुला ते जे कोणी शत्रू असतील त्यांना मिटवायचं आहे, हे कार्य तुला करायचं आहे. मग आम्हा व्रताचे दिनपणा हरिल बाकोने तुझ विना आम्ही धाकट्या बंधूचे संगोपना कोण कैले तुझ वाचवली. अरे आता आम्ही कसं झालेलं आहे वयस्कर झालेलो आहोत, आमचं वय झालेलं आहे, म्हातारे झालेलो आहोत आणि आमचा सांभाळ कोण करणार आहे. तू जर नाही इथं राहिला, तू जर तीर्थयात्रा करीत गेला तर आम्हाला कोण बघणार आहे आणि तुझा जो धाकटा बंधू आहे मीनानाथ त्याचा सांभाळ कोण करणार आहे. याच्यासाठी तू काय करावं, कुठेही जायचा विचार करू नये असं गोरक्षनाथाला बोलत आहे. बाळा तुझ वाचवणी मनाचे कोडे कोण पूर्वी तू गेल्या पुढे माये वाचुनी नये संगोपिता तू अससे. अरे आमच्या मनामध्ये जे काही इच्छा होईल ती इच्छा आमची कोण पुरवणार आहे. तू जर इथं नाही राहिला तर आम्हाला जे काही हवं असेल ते कोण आणून देणार आहे आणि या राज्याचा स्वीकार कोण करणार आहे असं गोरक्षनाथाला ती बोलत आहे. रे देवा आमचा सकळ तिलका तू असती राजनायका तू गेल्या मी भीक घरोघरी मागावी. आणि तू जोपर्यंत या राज्यामध्ये आहे राज्य करण्यासाठी तू सक्षम आहेस तोपर्यंत आम्हाला कुठलीही भीती नाही. परंतु तू जर हे राज्य सोडून गेला तर आमचं काही चालत नाही. आम्हाला भीक मागितल्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला एक वेळचं जेवण सुद्धा काय करावं लागेल, भीक मागूनच खावं लागेल असं ती त्याला बोलत आहे. तरी ऐसे विपत्ती कोळे मरण दाखवी दृष्टी पुढे तरी मज एवढोनी विजय आले लोटून मन जाई पार. तर असं काही करू नको असं किलोतोळा त्याला विनंती करत आहे. बाबा तू कुठेही जायचा प्रयत्न करू नको, इतकं मोठं राज्य आहे, राज्याचा उपभोग घे आणि हे तीर्थ यात्रा किंवा हे असलं कुठलंही मनामध्ये आणू नको आणि आम्हाला सोडून तू कुठे जाऊ नको. ऐसा बोलता रे सार युक्ती परिणाम होईले गोरक्ष चित्ती जैसे मेघ सिंचने झालिया पर्वती आचल भंग विना तो. इतकं सांगितलं हिनं सगळं त्याला आवेश लावलेला आहे. परंतु त्या गोरक्षनाथ
नाकावर कुठलाही परिणाम झालेला नाही, त्याच्या मनामध्ये हे कुठलीही अभिलाषा आलेली नाही, असं ती काय केलेलं आहे गोरक्षनाथाला सांगून कटाळी. परंतु गोरक्षनाथाचं एकच ध्येय होतं, आपला गुरु घ्यायचा आणि जे कार्य करायचं आहे ते कार्यासाठी आपण निघून जायचं. पैसे किलो तलेचे ऐकोनी वचन मने माय तू कैसी सत्य भाषण परी कागे तू ते बोलाविल वैभव माझे दाखवावे. जितकं त्या किलोतराला बोलत आहे बाबा, तू जेवढं सांगितलं तुझं कुठलंही चुकीचं नाही, पण मला या गोष्टी पटत नाहीत, मी ते करणार नाही. म्हणून करता मी ह्या गोष्टीचा काय केलेला आहे, धिक्कार केलेला आहे आणि मला फक्त माझा गुरु हवा आहे, असं तिला बोलत आहे. चारे खुंट आमचे असे गे राज्यपटा तू ते बोलाया अधिका वरिष्ठ काय असल्याचे राजे. आम्हाला असलं कुठलंही आमिष दाखवू नको, आम्हाला याची गरज नाही. आम्ही अवतार धारण कशापायी केलेला आहे, लोकांचा उद्धार करण्यासाठी केलेला आहे. म्हणून करता या अशा गोष्टी मला कुठल्याही मनामध्ये येत नाहीत, मला पटत नाहीत, असं गोरक्षनाथ तिला सांगितलं. आता कैसे आम्ही जातो तीर्थावरीसा तुम्ही स्वस्ते आसोनी ग्रामासे संपत्ती भोगा पुरे. हे माय आता काय कर, जेवढं सांगितलं तेवढं भास कर आणि आम्हाला आता काय करावं, तीर्थयात्रा करत जाऊ दे आणि जी तुझी संपत्ती आहे, जे राजवैभव आहे ते तुम्ही सुखानं इथं काय करा भोगा, परंतु आम्हाला अडचण करू नको. आम्हाला काय कर, इथून घराच्या बाहेर आम्हाला द्यायची जायची परवानगी दे आणि आम्हाला फक्त तीर्थयात्रा करू दे. आम्हासी काय संपत्ती कारण आमची संपत्ती योग धारणा सुकृत क्रियाचरण सुख संपन्न भोगावे. म्हणून करता काय करावं, आम्हाला या संपत्तीची गरज नाही, तुझं राजवैभव तुलाच राहू दे आणि आम्ही अवतार धारण केलेला आहे तो कशासाठी, हे जे काही राज्य आहे राज्य भोगण्यासाठी केलेला नाही, तर जगाचा उद्धार करायचा आहे, लोकांना सत्संगती करायची आहे. म्हणून करता आम्ही अवतार धारण केलेला आहे आणि ते कार्य करण्यासाठी आम्हाला जाऊ दे. आयसे निकटा बोलावून तीते मने आज्ञा द्यावी जियामुते येरी मने मी ऐक माते समजावून देशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. किलोतळेचा ऐकलेला आहे, त्यानं मनामध्ये विचार केला की ही काही करून आपल्याला काय करायला लागली, मोहामध्ये पाडायला लागलेली आहे. म्हणून करता तिला सांगितलं, तुझे जे काही बोललेले आहे त्या आमिषावरती मी पाळणार नाही आणि आमचं जे कार्य करायचं आहे ते कार्य करण्यासाठी आम्हाला जाऊ दे. मी आणि माझं गुरु जे आहे तीर्थयात्रा करत आम्ही जातो. चित्ती विचारी किलोतळा परम दक्षिते या बाळा उपरी दारा विषे घालून दळा यज्ञ करून हरकावी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, दोन्ही मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी. मग आता सांगून तर हा काय ऐकत नाही, मग याला काय करावं लागल, तर याचा राज्याभिषेक करावा लागल, यज्ञ करावा लागल आणि याला काहीतरी त्याला आमिष दाखवावं लागल, असं तिने विचार केलेला आहे. देव दोन्ही म्हणे जाणे ती तासी तरी काय बाय काकट घालोनी तुळसी इतका समस्त मदपासी वस्ती करोनी असावे. तर काय करावं, मी जे काही असेल ते तुझे अगदी काही पुरविणार आहे, परंतु तू इथं जाण्याचा कुठलाही विचार करू नकोस, तू इथंच थांबावं, हे राज्य तू उपभोग घ्यावा आणि हे सगळं काही कारभार आहे तो सांभाळावा, असं गोरक्षनाथाला बोलत आहे. येरी म्हणे ऐक माते शन्मास लोटले मद येथे आता न राहे माते कल्पते तीर्थावरी जाणे की. हे माते, माझं असंच काय केलेलं आहे, एक दिवस म्हणित 6 महिने माझं इथे गेलेले आहेत, आता मला काही इतर दिवस थांबता येत नाही, आम्हाला तीर्थयात्रा करण्यासाठी जाऊ दे, असं तिला बोलत आहे. या उपरी बोले किलोतळा शन्मास तरी संगती द्यावी मला थोडक्यासाठी उठावेला होऊ नको मम वसा. अरे बाबा, तू काय कर, थोडा धीर धर, आता 6 महिने झाले ते ठीक आहे, परंतु आणखीन 6 महिन्याची मुदत तरी मला
दे आणि तुम्ही इथं थांबावं अशी माझी विनंती आहे. मग मी समाधाने करुणा श्रीनाथ तुझ सेवे देऊना तीर्थावरी ते बोलविले समारंभ पारेसा. तर मी काय करील 6 महिने झाल्यानंतर मी काय करील हे जे काही मच्छिंद्रनाथ आहे त्यांना तुमच्या संगती देईल आणि तुम्ही काय करावं खुशीनं पुन्हा तीर्थयात्रा करीत तिथून जावं. पण 6 महिन्याचा काळ तरी मला इथं थांबण्यासाठी तुम्ही द्यावा असं केलं तळा गोरक्षनाथाला बोला. ऐसे बोलता बोल रे साया विवेकी ज्ञान तपोबळा चित्ती मने सन्मास करे आता जाईल निघोनी. एवढं बोलल्यानंतर गोरक्षनाथाने विचार केला की आता विनंती करायला लागलेली आहे. तर आणखी काय केलेलं आहे 6 महिने गेलं तर बघत बघत 6 महिने जातील म्हणून करता तिला एक संधी देऊ असं गोरक्षनाथाने विचार मग केला. अवश्य मने तपोकिणी शर्मास वस्ती करू सदनी पोया मुकदीन निश्चय करवी ठेविया माझा वया. तिलोतळावर बोलत आहे गोरक्षनाथ की बाबा ठीक आहे माते मी तुझं म्हणणं ऐकतो 6 महिने पण थांबतो पण 6 महिने झाल्यानंतर काय करावं तू आताच मला एक दिवस ठरवून द्यावा या दिवशी तुम्ही इथून जावं असा दिवस तुम्हाला सांगून ठेव. तरी आता दिवस आलिया पाठी आम्ही नवसू महितळवटी मग यज्ञ केलिया तुम्हा कोटी फोल माते होती तो दिवस छान मला आणि तो दिवस आला की मी काय करणार आहे कुणाचंही ऐकणार नाही. माझ्या गुरुला घेईल आणि तीर्थयात्रा करत मी निघून जाईल असं तिला बोलत आहे. तरी आता कोणता दिना गावी माते निचे करणार येरी मने प्रतिपदे कारण वळवीना तुम्हासे. मग असं विचारल्यानंतर तिला सांगत आहे बाबा आताच मला तू सांग कोणत्या दिवशी आम्ही निघावं तो दिवस ठरव असं सांगितल्यानंतर तिने सांगितलं की बाबा जी काही प्रतिपदा आहे पहिला दिवस आहे त्या पहिल्या दिवशी तुम्ही इथून काय करावं इथून हलावं आणि मी तुम्हाला सुखासमाधानानं वाटलं लावेल. मुहूर्त संवत्सर प्रतिपदेसा मगन पुस्ता कोणास तया दिनी गमन तुम्हासे भोजन झाली आकरवीन. 6 महिने झालं पहिल्या दिवशीची जी प्रतिपदा आहे तो दिवस आला की त्या दिवशी काय करायचं तुम्ही फक्त भोजन माझ्यापाशी करायचं आणि भोजन केलं की तुम्ही निघून जायचं. ऐसा निश्चय मैनाकिनी बोलून स्थिर केला भोनी पुढे काही एका दिवसाना गोनी गोरक्षाते पाचारी श्रीराम जय राम राम. आणि असं करत करत काय केलेलं आहे थोडा वेळ त्यांचा पूर्ण विराम झाला त्यांचं बोलणं थांबलं आणि काही दिवस गेल्यानंतर पुन्हा तिच्या मनामध्ये आणखी विचार आले आणि तिलोतळा आता गोरक्षनाथा बरोबर काय करते निकट बैसोनी आपले जवळी आतिस्नेहाने मुख कवरी मने बारे कामना मरदय कमळी वेदियासे जवळ घेतलं गोरक्षनाथाला म्हणजे हे बाळा आता माझ्या मनामध्ये एक शंका आलेली आहे माझ्या मनामध्ये विचार आलेले आहेत आणि ती विचार असा आहे की मी तुला काय करावं काय कसं सांगावं याच्यासाठी विचार करते पण आता तू ऐकून घे. कामना मना तरी कोणा स्नुषा सारी मजकारेन तरी उत्तम दारा तुझनी पोन करू ऐसे वाटे. तर माझ्या मनामध्ये कुठली गोष्ट आहे तर ती गोष्ट अशी आहे की मला कोणीतरी सोबत पाहिजे म्हणून करता मी काय करेन एक चांगली मुलगी बघल आणि तुझा विवाह करावा असं माझ्या मनामध्ये वाटत आहे. मग मी बाळा